सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणं तसंच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचं उद्दिष्ट गाठता येईल असा विश्वास महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सहकार्यानं हरित ऊर्जेचा वापर करून पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येतात। या अंतर्गत 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान सक्षम 2024-25 हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवाचं उद्घाटन मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं तटकरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या। भारत सरकारनं 2025 पर्यंत इंधनात 20% इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास यामुळे सहाय्य होणार आहे। नवीकरणीय ऊर्जा सुरक्षितता वाढवणं आणि प्रदूषणमुक्त वातावरण तयार करणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे, असं तटकरे म्हणाल्या।